नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या युट्यूब चॅनेलवर। शेवटच्या सेशनमध्ये आपण 2021 साली झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या पेपर 1 च्या सामाजिक शास्त्र परिसर अभ्यास या प्रश्नांचं विश्लेषण पाहिलेलं आहे। आपण उत्तम असा प्रतिसाद देत आहोत। या सेशन्सच्या माध्यमातून आपण 2021 साली झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या पेपर 2 या सामाजिक शास्त्र विषयाच्या काही प्रश्नांचं विश्लेषण या भागामध्ये आपण घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला आगामी शिक्षक पात्रता परीक्षेच्या सामाजिक शास्त्र या विषयाच्या प्रश्नांचं उत्तरे देताना आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। मग त्यासाठी आपण मागे काही झालेल्या प्रश्नपत्रिकांचं स्वरूप, काठिण्य पातळी आणि त्यासाठी वापरावे लागणारे संदर्भ ग्रंथ याची आपण माहिती असणं आवश्यक आहे। त्यासाठी घेऊन आलेलो आहोत तुमच्या सर्वांसाठी 2021 साली झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या पेपर 2 या विषयाच्या सामाजिक शास्त्र प्रश्नांचं विश्लेषण। तर पाहूया या सेशनचा आजचा हा पहिलाच प्रश्न। पहिलाच प्रश्न आपण घेऊन आलेला आहोत। प्रश्न काय म्हणतो, स्वातंत्र्यपूर्व आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातले उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाहीत, कारण खूप जास्त भारतीय व्यक्ती जे उद्योग करण्यासाठी पुढे येऊ शकले नाहीत। त्याचे काही कारण आहेत का? 3 कारण दिलेले आहेत आणि त्या 3 कारणांपैकी योग्य कारण कोणतं आहे आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे। तर मग पहिलंच कारण काय आहे? इंग्रज सरकारचा पाठिंबा नव्हता। हो, ज्यावेळेस इंग्रज शासन भारतीयांवर लागू होतं त्यावेळेस इंग्रज सरकारचा भारतीय उद्योजकांना कोणताही पाठिंबा होता का? तर नाही, काहीही सपोर्ट नव्हता। मग हे विधान योग्य आहे। मग दुसरं वाक्य काय म्हणते? भारतीय उद्योजकांना कारखाना व्यवस्थापनाचा अनुभव नव्हता। कशाचा? कारखाना व्यवस्थापनाचा। आणि का नव्हता? तर जगामध्ये जेव्हा कारखान्याची भरभराट झालेली होती तर सुरुवातच ही इंग्लंडमध्ये झालेली होती आणि उद्योजक म्हणून कारखानदारी कशी करायची या बाबतीत थोडंफार नॉलेज होतं, पण जास्त काही अनुभव नव्हता, हेही योग्य कारण आहे। तिसरं कारण असं आहे की कारखाना सुरू करण्यासाठी भारतीय उद्योजकांकडे भांडवल नव्हते। भांडवल म्हणजे काय? पैसे, गुंतवणुकीसाठी पैसे नव्हते। साहजिकच आहे, भारतातून बऱ्याच प्रकारे संपत्तीचं निस्तारण हे इंग्लंडकडे होत होतं, भारतीयांकडे भांडवल नव्हतं, कमी प्रमाणात होतं। हेही कारण योग्य आहे आणि तीनही कारण योग्य आहे, तीनही विधाने योग्य आहे असं सांगणारा पर्याय कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 4 काय म्हणतोय? तीनही विधाने योग्य आहे। मग या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4। जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा प्रश्न काय म्हणतो? माऊ माऊ चळवळ येथे झाली आहे। आता ही माऊ माऊ चळवळ झालेली होती केनियामध्ये झालेली ही चळवळ 1952 चा कालखंड आहे। या 1952 मध्ये झालेली ही माऊ माऊ चळवळ आहे। जर आपण याला थोडं ही एक्सप्लेन करूया की माऊ माऊ चळवळ नेमकं आहे काय, तर केनियामध्ये 1952 साली झालेली ही चळवळ आहे। आणि ही चळवळ नेमकी झाली कशासाठी होती? तर केनियामध्ये त्यावेळेच्या त्या केनियामध्ये ब्रिटिश लोकांचं, या केनियामध्ये वसाहती होत्या आणि यांनी या केनियामधल्या बऱ्यापैकी खूप जास्त अशा जमिनी बळकावलेल्या होत्या। ह्या जमिनी परत मिळविण्यासाठी केनियातल्या किकुयू या जमातीच्या लोकांनी संघर्ष करून ब्रिटिशांकडून ह्या ब्रिटिशांसोबत माऊ माऊ चळवळ उभारलेली होती।
मग माऊ माऊ चळवळ या क्वेश्चनचं योग्य उत्तर काय आहे? तर येथे म्हणजे कोठे? कोठे तर केनियामध्ये, हे याचं आहे योग्य उत्तर. योग्य उत्तर मिळालंय. जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय म्हणतो? विक्रमांक, देवचरित, मिताक्षर, पंप, रामायण, मानसोल्लास हे ग्रंथ कोणत्या कोणत्या घराण्याच्या काळात झाले? पर्याय दिलेले शिलाहार, चालुक्य, वाकाटक आणि राष्ट्रकूट यापैकी कोणत्या घराण्याच्या कालखंडामध्ये हे साहित्य लिहिल्या गेलेले आहे, ग्रंथ लिहिले गेलेले आहे? तर हे जे काही आहे हा प्रश्न आहे स्टेट बोर्डच्या 6 क्लासच्या क्वेश्चन सेट मधून. 6 क्लासच्या हिस्ट्रीच्या पुस्तकातून हा क्वेश्चन डिझाईन झालेला आहे. तर याचा राईट आन्सर आहे चालुक्य. चालुक्याच्या घराण्याच्या कालखंडामध्ये हे विक्रमांक, देवचरित, मिताक्षर, पंप, रामायण, मानसोल्लास हे ग्रंथ लिहिले गेलेले होते. हे याचं योग्य उत्तर आहे. लास्ट टाइम प्रश्न विचारला गेलेला वाकाट सेतुबंध या ग्रंथावर प्रश्न येऊन गेलेला आहे. सेतुबंध हा वाकाटकांच्या कालखंडामधला हा ग्रंथ आहे. असू द्या. या अशा टाईपच्या क्वेश्चनसाठी 6 क्लासचं स्टेट बोर्डचं पुस्तक हिस्ट्रीचं, मी तरी असं माझा अनुभव हे सांगतोय की 6 क्लासचं स्टेट बोर्डचं पुस्तक, 7 क्लासचं स्टेट बोर्डचं पुस्तक, हे दोनही पुस्तकं एवढे व्यवस्थित करून ठेवा की नियर अबाउट खूप सारे प्रश्न आहे. 6 क्लासच्या स्टेट बोर्डचं पुस्तक, 7 क्लासचं स्टेट बोर्डचं पुस्तक, याच्यामध्ये खूप सारे प्रश्न विचारले गेलेले आहे. तर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय म्हणतो? गुजरात मधील विजया प्रीत्यर्थ अकबराने, अकबर बादशाह याचे बांधकाम करण्यात आले. कशाचे? याचे म्हणजे खालीलपैकी 4 पैकी कोणत्या वास्तूचे बांधकाम केले आहे? गुजरातमध्ये विजय मिळवला होता अकबराने, हो. आणि कोणती वास्तू तयार केलेली होती असा तो प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर आहे बुलंद दरवाजा. गुजरातमध्ये विजय मिळवलेला आहे आणि त्या विजयामुळं आम्ही किती प्रभावशाली आहोत, आपल्या ताकदीचा प्रचार करण्यासाठी सम्राट अकबराने बुलंद दरवाजा बांधला गेलेला होता. हा आहे कुठं? फतेहपूर सिक्री. फतेहपूर सिक्री. फतेहपूर सिक्री येथे हा बुलंद दरवाजा बांधण्यात आलेला आहे. हे याचं पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. मग कुतुब मिनार कोणी बांधला? कुतुबुद्दीन ऐबक. कुतुबुद्दीन ऐबक याच्या कालखंडामध्ये, कुतुबुद्दीन ऐबकाच्या कालखंडामध्ये कुतुब मिनाराचं बांधकाम पूर्ण झालेलं नव्हतं. मग याच्यानंतर बांधकाम केलं कोणी? इल्तुमिश. याच्या कालखंडामध्ये मग हे कुतुब मिनाराचं बांधकाम पूर्ण केलेलं आहे. आणि ताजमहाल शहाजहान. शहाजहानने हे ताजमहल बांधलेला आहे. आणि कसा बांधला, कोणासाठी बांधला, बऱ्यापैकी आपल्याला माहितीच आहे. लाल किल्ला पण शहाजहाननेच बांधलेला होता. शहाजहानने बांधलेला ताजमहल, आग्रा, लाल किल्ला हे आपल्या गोष्टी माहित आहे. या टॉपिकवर क्वेश्चन येऊन गेलेला आहे. पुढे जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. पुढचा प्रश्न काय म्हणतो? योग्य जोड्या जुळवा. जोड्या जुळवायला सांगितलेल्या आहे आणि 4 पर्याय दिलेले आहे. या 4 पर्यायापैकी योग्य जोड्या जुळवायला सांगितलेला आहे आणि योग्य पर्याय ओळखायला सांगितलेला आहे. मग हा जो चरक, कालिदास, जीवक, बिंबिसार, कनिष्क, प्रवर्स एका साईडला दिलेले आहे राजे आणि त्या राजांच्या दरबारातील प्रमुख किंवा दरबारातील विशेष व्यक्ती, दरबारातील विशेष व्यक्ती हा जो डाटा दिलेला आहे 6 क्लास, मी परत आठवण करून देत आहे की 6 क्लासचं स्टेट बोर्डचं पुस्तक हिस्ट्री व्यवस्थित करून ठेवा, म्हणजे आपले बऱ्यापैकी क्वेश्चन बरोबर येतील. मग चरक कोणाच्या दरबारात होता? कनिष्काच्या दरबारात होता. चरक कोणाच्या दरबारात होता? कनिष्काच्या दरबारात होता. कालिदास कवी सर्वांनाच माहित आहे. कालिदास कोण होते?
कवी होते आणि हे कालिदास कोणाच्या दरबारामध्ये होते? प्रवरसेनाच्या. आणि जीवक हे प्रसिद्ध वैद्य होते, कोणाच्या दरबारात होते? तर बिंबिसाराच्या. तर आपल्या जोड्या लावून तर झालेल्याच आहे. मग आपण याच्यातलं योग्य उत्तर शोधायचं आहे. चरकचं अ च आन्सर 2 असेल. अ च आन्सर 2 असेल. इथे आहे अ च आन्सर, इथे आहे अ2 आणि अ2. इथे 2 ठिकाणी आहे, त्याच्यामुळे पहिला पर्याय आणि दुसरा पर्याय ऑलरेडी कट झाला. आपल्या जवळ उरलं 50-50 मधून एक आन्सर शोधायचं आहे. मग दुसरं, कालिदास कवी हे कोणाच्या दरबारात होते? प्रवरसेनाच्या दरबारात होते. म्हणजे ब च आन्सर 3 असलं पाहिजे. ब च आन्सर 3 इथं नाही, म्हणजे हे आन्सर नाही. ब च आन्सर 3 इथं आहे का? हो, ऍक्युरेट आहे. आणि जीवक वैद्य हे बिंबिसार राजाच्या दरबारामध्ये होते. एक बरोबर आहे. याचा अर्थ आपलं राईट आन्सर पर्याय क्रमांक 3 हे याचं राईट आन्सर आहे. उत्तर मिळालेलं आहे. चरक हे सुद्धा वैद्य होते. चरक हे सुद्धा काय होते? वैद्य होते. राईट आन्सर आहे. मी परत आठवण करून देतोय, 6th क्लास 7th क्लासचं हिस्ट्री जिओग्राफीचं पुस्तक, स्टेट बोर्डचं पुस्तक परीक्षेच्या अगोदर आवर्जून वाचा, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल. पुढचा प्रश्न काय म्हणतो? चैतन्य महाप्रभू, शंकरदेव, सूरदास यांनी रिकामी जागा यांचे महत्व सांगितले. या 4 पैकी कशाचे महत्व सांगितलेलं आहे? हा क्वेश्चन 7th क्लास स्टेट बोर्ड संतांची कामगिरी या टॉपिकचा हा क्वेश्चन आहे. मग ह्या जे विशेष महत्वाच्या अशा संतांची नावं दिले, चैतन्य महाप्रभू, शंकरदेव, सूरदास यांनी कोणत्या भक्तीचे महत्व सांगितले? कृष्ण भक्तीचे हे याचं राईट आन्सर आहे. हा राईट आन्सर कसं सांगायचं आलेलं आहे? त्यावेळेस 2 पंथांची निर्मिती झालेली होती. एक होता वैष्णव पंथ आणि दुसरा होता शैव पंथ. वैष्णव पंथ आणि दुसरा होता शैव पंथ. मग वैष्णव पंथ श्रीकृष्णाची पूजा अर्चना भक्ती करणारे कृष्ण भक्त आणि शैव पंथ शिवाची भक्ती करणारे शैव पंथ. हे 7th क्लासचं स्टेट बोर्डचं पुस्तक रेफर केलं की या प्रश्नाचं आन्सर राईट आन्सर तुम्हाला सापडून जाते. इथे तुम्हाला आन्सर मिळालेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर हे सेशन आवडत असेल तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आपल्याला येणारी जी परीक्षा आहे त्या परीक्षेच्या प्रश्नांचं स्वरूप आपल्याला व्यवस्थित क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय म्हणतो? अवंती माळवा हे सध्या मध्य प्रदेशमध्ये आहे. अश्मक हे एक्स्ट्रा इम्पॉर्टंट. अश्मक हा जो प्रश्न आहे हा 6th क्लासच्या स्टेट बोर्ड मधून एक्झाम मधला आलेला आहे. ह्या प्रश्नाचा अर्थ आहे की बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र की अश्मक हे महाजनपद आहे, जसं की अवंती हे महाजनपद आहे. हा प्रश्नच महाजनपदावर आहे. आणि मी परत एक वेळेस तुम्हाला आठवण करून देतो, ज्यावेळेस आपण 2024च्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलेलं होतं त्यावेळेस सुद्धा 6th क्लासच्या महाजनपदे या टॉपिकवर बरेचसे प्रश्न येऊन गेलेले आहेत. 2021 साली झालेले हे आपण प्रश्नपत्रिका, त्याच्यातलं सामाजिक शास्त्र या प्रश्नांचं विश्लेषण करतोय. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसतंय की महाजनपदे या टॉपिकवर खूप सारे प्रश्न येऊन गेलेले आहेत. मग आपलं काम आहे की आपण हा टॉपिक व्यवस्थित हँडल करायचा. याच्यातले क्वेश्चन जर आलेच तर आपली चुकता कामा नाही. प्रश्न असा आहे की हे अवंती आहे, अश्मक आहे, हे महाजनपदावर हा प्रश्न आहे. तर ह्यांचं म्हणणं आहे की अवंती हे जे महाजनपद आहे हे माळवा प्रदेशामध्ये विस्तारले होतं, सध्याच्या मध्य प्रदेशमध्ये. तसं अश्मक हे महाजनपद सध्याच्या कोणत्या राज्यामध्ये पसरलेलं आहे? तर आपल्याला माहित आहे अश्मक, या अश्मकांचं संभाजीनगर या प्रदेशामध्ये यांचं राजधानीचं ठिकाण होतं. तर संभाजीनगर, मग याचा राईट आन्सर आहे महाराष्ट्रात त्या संभाजीनगरच्या परिसरामध्ये या अश्मक या महाजनपदाची सत्ता विस्तारलेली होती. ठीक आहे, आपण 2024 मध्ये हा प्रश्न होता की अवंती या महाजनपदाची राजधानी त्यावेळेसची उज्जैनी आणि सध्याचं उज्जैन
याच्यावर हा प्रश्न येऊन गेलेला आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. या प्रश्नाचा राईट आन्सर जर आपल्याला मिळालंच असेल तर आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय म्हणतो, शिवाजी महाराजांनी कान्होजी जेधेंना त्यांनी औषध उपचारात कोणती हयगय करू नये असे सांगितले, हे कोण रिकामी जागा या गुणाचे उदाहरण आहे, म्हणजे कोणत्या गुणाचे उदाहरण आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित असलेला जो हा प्रश्न आहे. यापूर्वी असे खूप सारे प्रश्न येऊन गेले आहे आणि कंटिन्युअसली प्रश्न येत राहतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासावर अनेक सारे प्रश्न येत राहतात आणि आपल्याला ह्या बाबतीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरची पूर्ण माहिती आपल्याला असायला हवी. यासाठी जुन्या स्टेट बोर्ड पुस्तक इयत्ता 4थीचं पुस्तक किंवा न्यू सिलेबसचं इयत्ता 7वीचं स्टेट बोर्डचं हिस्ट्रीचं पुस्तक हे जरी आपण व्यवस्थित हँडल केले तर आपल्याला बऱ्यापैकी माहिती मिळणार आहे, एक्झामला फायदाच होईल. मग आता कान्होजी जेधे हे सुरुवातीपासूनच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत होते, तर त्यांच्या उतार वयात त्यांना औषध उपचार करताना त्यांनी स्वतः कोणतीही हायगाय करायची नाही, काटकसर करू नये, कमी करू नये असं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कोणत्या गुणाचं हे उदाहरण आहे, तर याचा राईट आन्सर आहे संघटन चातुर्य. संघटन चातुर्य पर्याय क्रमांक 2. यासाठी रेफरन्स म्हणून तुम्ही इयत्ता 4थीचं जुन्या सिलेबसचं किंवा न्यू सिलेबसचं इयत्ता 7वीचं इतिहास या पुस्तकाचा आधार घेऊ शकता. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय म्हणतो, याने जसवंत सिंहाचा, याने म्हणजे या चारपैकी कोण आहे, जसवंत सिंहाचा अल्पवयीन मुलगा अजित सिंह याला गादीवर बसवले. म्हणजे जसवंत सिंहानंतर त्यांचा मुलगा अजित सिंह गादीवर बसवले, म्हणजे राज्यपद दिलेलं होतं, मिळवून दिलं. याचा म्हणजे चारपैकी कोणाचा प्रतिकार विरोध मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने औरंगजेबाचा मुलगा राजपुत्र अकबर याला मारवाड मध्ये पाठवले. आणि हे वरील पैकी वर्णन कोणाचे आहे, हे वर्णन जे आहे, जे 2 वाक्य दिले आहे, हे वर्णन हे चारपैकी खालीलपैकी कोणाचे आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. दुर्गादास राठोड यांनी काय केलेलं होतं, आन्सर सांगून टाकलं, जेणेकरून मी तुम्हाला विश्लेषण करायला सांगेन की राजपूत साम्राज्याला जिंकून घेण्यासाठी औरंगजेब यांनी अजित सिंहाचा प्रदेश जिंकून घेतला. त्यानंतर अजित सिंहाच्या नंतर राजपूत साम्राज्य सांभाळण्यासाठी दुर्गादास राठोड यांनी औरंगजेबाला विरोध करण्यासाठी म्हणजे औरंगजेबाचे प्रतिकार मोडून काढण्यासाठी जसवंत सिंहाचा मुलगा जो की वयाने कमीच होता अजित सिंह याला राजा मानून औरंगजेबाचा विरोध मोडून काढलेला होता. आणि या औरंगजेबाने काय केलंय की त्याचा जो मुलगा होता औरंगजेबाचा जो मुलगा होता अकबर, राजपुत्र अकबर, शहजादा अकबर याला मारवाडमध्ये पाठवलेलं होतं. पण इथं वेगळीच कंडिशन घडलेली होती की राजपुत्र अकबर हा स्वतःच दुर्गादास राठोड यांना विरोध करण्यासाठी आला, पण राजपुत्र अकबराला औरंगजेबाने पाठवलं आणि औरंगजेबाचा मुलगा राजपुत्र अकबर हाच स्वतःच दुर्गादास राठोड म्हणजेच अजित सिंह यांना जाऊन मिळाला. हे याची स्टोरी आहे आणि हा क्वेश्चन छान क्वेश्चन होता. याच्यानंतर हे आपल्याला याचं आन्सर सुद्धा मिळालेलं आहे. आपण जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. पुढचा प्रश्न काय म्हणते, बहुजन समाज पक्ष यांनी स्थापन केला, म्हणजे कोणी स्थापन केला. 4 पर्याय दिलेले आहे, 4 पर्याय इझी क्वेश्चन आहे, असं काय नाही. आपल्याला सगळ्यात माहित आहे शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, बाळासाहेब ठाकरे शिवसेना,
बस हे दोन का आपल्या या क्वेश्चनसाठी दोन ऑप्शनचं गेलेच होते, हे आपल्याला क्लिअरच माहित आहे. आता इथं जर काही जरी प्रॉब्लेम असेल, जर समजा जर नसेल, तर आपल्याला माहित आहे की ह्या प्रश्नाचा राईट आन्सर आता इथून निघते या दोन पैकी एक कोणता आहे, तर कांशीराम यांनी हा बहुजन समाज पक्ष स्थापन केलेला होता. ठीक आहे. आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी कोणता पक्ष स्थापन केला, समता पक्ष स्थापन केलेला होता 1994. क्लिअर आहे. सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न काय म्हणतोय, राज्यसभेचे कामकाज यांच्या नियंत्रणाखाली का चालते, म्हणजेच राज्यसभेचे कामकाज कोणाच्या नियंत्रणाखाली चालते. चार पर्याय दिले, सभापती, सरन्यायाधीश, राष्ट्रपती, घटक राज्याचे प्रशासन. कोण चालवतंय राज्यसभेचे कामकाज, कोण चालवतं, तर उपराष्ट्रपती चालवत असतं. उपराष्ट्रपती हे चालवत असतं आणि उपराष्ट्रपतीच हे राज्यसभेचे सभापती असतात. मग सभापती यांच्या नियंत्रणाखाली राज्यसभेचे कामकाज चालत असते. तर राज्यसभेचे कामकाज चालणारा प्रमुख व्यक्ती जो असतो त्याला आपण सभापती म्हणतोय. मग राज्यसभेचं जसं तर लोकसभेचे कोण असते प्रमुख, तर त्यांना आपण अध्यक्ष असं म्हणतो. त्याला काय म्हणायचं आहे, अध्यक्ष. लोकसभेचा प्रमुख अध्यक्ष आणि राज्यसभेचा प्रमुख सभापती. हा याचा दोन शब्दामधला हा फरक आहे. कायमच लक्ष ठेवायचं की लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे सभापती. पुढचा प्रश्न काय म्हणतोय, भारतीय संविधानातील अनुच्छेद म्हणजे काय, कलम. अनुच्छेद 51 मध्ये रिकामी जागा विषयी मार्गदर्शन केले आहे. कलम 51 मध्ये कशाविषयीचे मार्गदर्शन केलेले आहे, चार पर्याय दिले, शाश्वत मूल्य, नागरी सेवा, पंतप्रधान, परराष्ट्र धोरण. कलम 51 मध्ये परराष्ट्र धोरणाविषयी मार्गदर्शन केलेले आहे. आंतरराष्ट्रीय संबंध शांततापूर्वक आणि सलोख्याचे ठेवण्यासाठी मार्गदर्शन केलेले आहे. तसेच शेजारी राष्ट्रासोबत शांततापूर्ण आणि मैत्रीचे आपले संबंध असायला पाहिजे या संबंधीचे कलम 51 मध्ये आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे. शाश्वत मूल्य हा थोडासा आपल्याला कन्फ्युज करणारा सारखा क्वेश्चन आहे, होऊ शकतो. कारण की कलम 51 मध्ये जे काही मूलभूत कर्तव्य दिले 51 अ ए याच्यामध्ये जे काही मूलभूत कर्तव्य दिलेले आहे का, त्यामध्ये हे शाश्वत कर्तव्य मूल्य दिलेले असू शकतात, शाश्वत मूल्य दिलेले आहे. मग या जे की जेवढे आपल्याला मूलभूत कर्तव्य दिलेले आहेत त्यामध्ये जे कर्तव्य आहे ते शाश्वत मूल्य आहे. आणि हे कुठे दिलेले आहे, कलम 51 अ मध्ये दिले आहे, ए मध्ये दिलेले आहे. आपल्याला विचारलं आहे कलम 51 फक्त 51 ए बद्दल विचारलेलं आहे का, तर नाही. म्हणून कन्फ्युज व्हायचं नाही. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, परराष्ट्र धोरण. पंतप्रधान यांच्याशी संबंधित असलेले कलम कोणते आहे, 74. आणि नागरी सेवा युपीएससी थ्रू भरल्या जाणाऱ्या ज्या काही सेवा आहे, तर नागरी सेवा संबंधीचे कलम कोणते आहे, 309. ओके. आणि आपल्याला कलम विचारलेला आहे 51. मग याचं योग्य उत्तर कोणतं आहे, परराष्ट्र धोरण. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र सध्या किती जिल्हा परिषद आहे. प्रश्न नीट व्यवस्थित वाचला तर सोपं पडतं. काय, महाराष्ट्रातल्या सध्याच्या जिल्हा परिषदा विचारलेल्या आहे 2021 साली विचारलेला हा प्रश्न आहे. जिल्हा परिषदा, जिल्हे विचारलेले नाही, आपल्याला विचारलेला आहे जिल्हा परिषदा. ह्यामुळं क्वेश्चन थोडस कन्फ्युज, घाई जर प्रश्न वाचला की कन्फ्युज होऊ शकतं. मग जिल्हा परिषद किती आहे, म्हणजे ऑफिस किती आहे, तर पर्याय दिले 33, 34, 35, 36. पटकन डोक्यात आले असेल याचं राईट आन्सर असेल तर 36. कारण आपल्याला माहित आहे महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत, पण आपल्याला विचारलेलं आहे जिल्हा परिषद, तर याचं 36 हे योग्य उत्तर होऊ शकत नाही. याचं योग्य उत्तर होऊ शकतं 34, कारण 36 हे जिल्हे आहे आणि त्यापैकी मुंबई शहर आणि दुसरं मुंबई उपनगर हे नागरी भाग असल्या कारणाने या 36 पैकी हे दोन वगळल्या जातात आणि जिल्हा परिषदा उरतात फक्त 34.
हे याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 जिल्हा परिषदा महाराष्ट्रात सध्या किती आहे तर 34 आहे. 36 जिल्हे आहे, 34 जिल्हा परिषद आहे. मग 2 कोणत्या कमी झाल्या? ह्या 2 कमी झाल्या. मुंबई शहर आणि दुसरी मुंबई उपनगर हे दोघंही नागरी आहे, म्हणजे शहरी भागात आहे. आणि जिल्हा परिषद हे ग्रामीण स्थानिक शासन संस्थेशी संबंधित असतात. ग्रामीण स्थानिक शासन संस्था याच्याशी संबंधित असतात. जिल्हा परिषद किती आहे महाराष्ट्रात? 34 आहे. योग्य उत्तर मिळालेलं आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय म्हणतो? पुढचा प्रश्न म्हणता पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये प्रामुख्याने रिकामी जागा खनिजे आढळतात. कोणकोणते खनिजे आढळतात? कुठे? अंतर्गाभ्यामध्ये. अंतर्गाभा काय असतो? आपण या अगोदर हा टॉपिक हँडल केलेला आहे. पृथ्वीचे अंतरंग इयत्ता 8वी जिओग्राफीचा हा क्वेश्चन आहे. स्टेट बोर्डचा 8व्या वर्गाचा हे पुस्तकाचा वापर केलेला आहे. आणि प्रश्न विचारलेला आहे अंतर्गाभ्याचे, म्हणजे लेसनचं एक लेसन आहे पृथ्वीचे अंतरंग. त्यामध्ये पृथ्वीच्या अंतरंगामध्ये ते 3 पार्ट्स केलेले आहेत. त्या 3 पार्ट्स पैकी आपल्याला विचारलेलं आहे अंतर्गाभा. असे आणखी 2 पार्ट्स कोणते कोणते केलेले आहे? एक डिझाईन जर केली तर एक आहे भूकवच. या भूकवच, महासागरीय कवच. पृष्ठभागावरचे हे 2 कवच आहे वरच्या लेअरचे. आणि ह्या 2 लेअर पैकी त्याच्यानंतर हा पहिला आणि दुसरा येतो प्रावरण. आणि त्याच्यानंतर तिसरा येतो गाभा. आपल्याला विचारलेला आहे अंतर्गाभ्यामध्ये प्रामुख्याने कोणकोणते खनिजे आढळतात? तर या गाभ्यामध्ये कोणते आढळतात? तर निकेल व लोह हे या गाभ्यामध्ये आढळतात. निकेल आणि लोह हे या गाभ्यामध्ये खनिजे आढळतात. आपल्याला माहित असलं पाहिजे. मग भूकवचामध्ये कोणते? महासागरीय कवचामध्ये कोणकोणते? त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. स्टेट बोर्डचं 8th क्लास हे पुस्तक आहे. सिलिका व मॅग्नेशियम हे महासागरीय कवचामध्ये आढळतात. महासागरीय कवच या एरियामध्ये हे सिलिका व मॅग्नेशियम हे खनिज आढळतात. आणि भूकवचामध्ये सिलिका व ॲल्युमिनियम हे खनिज आढळतात. आपल्याला विचारलेलं होतं अंतर्गाभ्यामध्ये आढळतात कोणते? निकेल व लोह. आपल्याला योग्य उत्तर सापडलेलं आहे. योग्य उत्तर आहे निकेल व लोह. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय म्हणतो? नकाशातील समोच्चता रेषा जवळ असल्यास जमिनीचा डॅश 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 असतो. जमिनीचा काय बा? समउतार, मंद उतार, बहिर्वक्र उतार की तीव्र उतार? उतार कसा असतो? जेव्हा समोच्चता रेषा जवळ असतात. समोच्चता रेषा म्हणजे काय? समान उंची दाखवणारे ठिकाण जोडणारी रेषा म्हणजे समोच्चता रेषा. स्टेट बोर्ड 8th क्लास जिओग्राफी. नकाशाचे प्रकार याच्यामध्ये दिलेला आहे की समान उंची दाखवणाऱ्या ज्या रेषा आपण ज्या नकाशामध्ये दाखवतो त्यापैकी जर का नकाशामध्ये रेषा जवळ असेल तर याचा अर्थ होतो की जमिनीची उंची तर ती कशी असते? मंद असेल, तीव्र असेल, बहिर्वक्र असेल, सम असेल. तर रेषा जवळ असेल तर याचा अर्थ तीव्र उतार असणार आहे. आणि ह्या रेषा जर लांब जर असतील तर याचा अर्थ असतो मंद उतार आहे. पण आपल्याला विचारलेला आहे जवळ असलेल्या, म्हणून याचं योग्य उत्तर आहे तीव्र उतार. हे याचं राईट आन्सर आहे. आणि मंद उतार आहे याचा अर्थ रेषा कशा आहे? दूर आहे, लांब आहे. आणि रेषा तीव्र उतार आहे, जवळ आहे. ओके, ठीक. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय म्हणतो? खालील पर्वतापैकी गटपर्वत कोणता आहे? हा प्रश्न 9th क्लास स्टेट बोर्ड जिओग्राफी. मित्रांनो, जे प्रश्न येऊन गेलेले त्या प्रश्नासाठी कोणते संदर्भ ग्रंथ वापरले गेले आणि त्याचं मी व्यवस्थित तुम्हाला इथे एक्सप्रेशन करत आहे की
अशा टाईपचे क्वेश्चन आले असतील तर त्यासाठी कोणते संदर्भ ग्रंथ वापरलेले आहे, ऍज इट इज लाईन टू लाईन यूज करून त्यांनी क्वेश्चन डिझाईन केलेले आहे. मग हा जो प्रश्न आहे 9th क्लासच्या जिओग्राफीच्या पुस्तकातून विचारलेला आहे, त्या लेसन मध्ये आहे भू अंतर्गत हालचाली, म्हणजे जसे की भूकंप किंवा ज्वालामुखी यांची जी हालचाल होते त्याच्यामुळं पर्वत निर्माण करणाऱ्या हालचाली होतात. पर्वत निर्माण करणाऱ्या हालचाली होतात. मग पर्वत निर्माण होणारे तर दोन प्रकारचे पर्वत निर्माण होतात. मग दोन प्रकारचे कोणते, एक आहे वली पर्वत, दाब पडून अशा वळ्या वळ्या जर पडत असतील तर तो असतो वली पर्वत, आणि जमिनीचा एखादा भाग ताणल्या जात असेल किंवा दाब पडत असेल, दाब पडून जर एखादा भाग जमिनीचा वर येत असेल तर तो असतो गट पर्वत किंवा ठोकळा पर्वत. मग आपल्याला विचारलं पर्वत विचारलेला आहे गट पर्वत. गट पर्वत काय असतंय, दोन्ही दिशेनं दाब पडला, जमिनीचा एक लेअर आहे एका साईडनं आणि दुसऱ्या साईडनं, जर दाब पडत असेल तर जर एखादा भाग उंचावल्या जात असेल तर तो असतो गट पर्वत. दुसरं असंही होऊ शकते की हे जर भाग खचले खाली, हे दोन्ही भाग खचले तर उरलेला वरचा भाग हा एका गटासारखा ठोकळ्यासारखा दिसतो. मग हा प्रश्न विचारला आहे की चार पैकी असा या बनलेला चार पैकी कोणता गट पर्वत आहे, तर युरोपातील ब्लॅक फॉरेस्ट हा गट पर्वत आहे, याचा आहे राईट आन्सर. बाकीचे हिमालय वली पर्वत, हिमालय वली पर्वत आणि आल्प्स वली पर्वत, रॉकी पर्वत वली पर्वत, फक्त युरोपातला हा जो ब्लॅक फॉरेस्ट आहे हा एकमेव गट पर्वत आहे. या चार पैकी हा गट पर्वत आहे, हे याचं योग्य उत्तर आहे. क्लिअर आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय म्हणतो, भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक विचारलेले आहे, एकक युनिट. मग कशाची, भूकंपाची. भूकंपाचं चार पैकी सगळ्याच माहित आहे, हे कशाने मोजल्या जाते, रिश्टरनं मोजल्या जात आहे. आपण सांगतो न्यूजपेपर मध्ये जरी ऐकत असतात एखाद्या ठिकाणी भूकंप जर झालेला असेल तर किती रिश्टरचा भूकंप होतो, किती रिश्टरचा भूकंप झाला, हा प्रश्न हे आपल्या वाचण्यातच येतो. पण हा जे क्वेश्चन आहे हा क्वेश्चन सुद्धा 9th क्लासच्या स्टेट बोर्डचा जिओग्राफीचा पुस्तक वापरला गेलेला आहे. जिओग्राफीचं पुस्तक वापरलं गेलेलं आहे. त्यामध्ये भूकंपाची तीव्रता मोजण्याचं एकक काय सांगितलेलं आहे, रिश्टर सांगितलेलं आहे. मग मिलीबार हवेचा दाब मोजण्याचं एकक आहे, मिलीमीटर सेंटीमीटर हे दोन्ही लांबी मोजण्याचे एकक आहे. फक्त रिश्टर हे एकमेव भूकंपाची तीव्रता मोजण्याचं एकक आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. भूकंपाची तीव्रता मोजण्याचं एकक काय असेल तर रिश्टर आहे. पुढचा प्रश्न, रिकामी जागा हा रूपांतरित खडक आहे, रूप बदलणारा खडक आहे. रूप बदलणारा म्हणजे काय असतं की मूळ खडक जो आहे त्या मूळ खडकामध्ये बदल होऊन तयार झालेला खडक म्हणजे रूपांतरित खडक. चार पर्याय दिलेला आहे, शैल, बेसाल्ट, संगमरवर आणि ग्रॅनाइट. हा क्वेश्चन 6th क्लासचा जिओग्राफी खडकांचे प्रकार आणि त्याच्यामध्ये खडकांचे जे काही प्रकार सांगितलेले आहे, मूळ खडक, अग्निजन्य खडक, स्तरित खडक, रूपांतरित खडक, हे त्यामधून हा क्वेश्चन डिझाईन केलेला आहे. तर मग ह्यापैकी कोणता हा रूपांतरित खडक आहे, तर यापैकी संगमरवर हा रूपांतरित खडक आहे. बेसाल्ट हा अग्निजन्य खडक आहे, ग्रॅनाइट हा अग्निजन्य खडक आहे. आपल्याला विचारलेला आहे रूपांतरित खडक, तर रूपांतरित खडक कोणता आहे, पर्याय क्रमांक 3 संगमरवर हा रूपांतरित खडक आहे. जाऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय म्हणतो, भारतातील राज्यांमध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने, आकाराच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते, सर्वात मोठे राज्य कोणते आहे. पर्याय दिलेले आहे, एक मध्य प्रदेश, दुसरा छत्तीसगड, तिसरं झारखंड आणि राजस्थान. सोपा प्रश्न आहे. तर सगळ्यात मोठं राज्य कोणतं आहे क्षेत्रफळाने, सगळ्यालाच माहित आहे,
राजस्थान. असं येऊ नये. महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे? महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. मग राजस्थान पहिल्या क्रमांकावर आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने आणि मध्य प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. छत्तीसगड 10व्या क्रमांकावर आहे. झारखंड 15वा क्रमांक आहे. आपल्याला विचारलेलं सर्वात मोठं कोणतं आहे तर राजस्थान आहे. क्लिअर आहे. आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय म्हणतो? खालीलपैकी अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते? अरवली पर्वत सगळ्यात जुना, अर्वाचीन, प्राचीन. आता त्याचे अवशेष शिल्लक आहे. आता फक्त तो सगळ्यात जुना पर्वत होता, त्याचे फक्त आता शिल्लक काही भाग राहिलेले आहे. या शिखरावर सर्वात उंच शिखर कोणते? सगळ्याला माहित आहे, गुरु शिखर सगळ्यात उंच शिखर आहे. कोणत्या पर्वत रांगेतील? अरवली पर्वत रांगेतील गुरु शिखर. ओके. कळसुबाई महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतातील आहे. सह्याद्री पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर आहे. धूपगड आणि पंचपडी हे दोन्ही सातपुडा रांगेतील उंच शिखर आहे. आपल्याला विचारलेलं आहे गुरु शिखर. मग योग्य उत्तर काय आहे? अरवली पर्वतातील कोणतं गुरु शिखर हे याचं योग्य उत्तर आहे.